हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर इथे आपण टोमॅटोचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडलेल्या आहेत. लहान मुलं बाजारातून चिप्स विकत आणतात आणि मग जास्त चिप्स खाल्ल्यामुळे खोकला होतो. म्हणून आज आपण घरच्या घरी टोमॅटोचे चिप्स कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि रेसिपी पाहत असताना रेसिपी अजिबात स्किप करू नका. रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हीसुद्धा घरी ही रेसिपी नक्की तयार करा. आणि महत्त्वाचं म्हणजे रेसिपी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, म्हणजे रेसिपी आपली फेल जाणार नाही. चला तर मग आता वेळ न घालवता आपण साहित्य पाहू. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे आपण 5 ते 6 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. आता आपण इथे काही कोरड्या मसाल्यांचा सुद्धा वापर करणार आहोत. तर इथे आपण अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मिरची पावडर आणि अर्धा चम्मच पांढरे तीळ आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आणि अर्धा चम्मच चाट मसाला आणि त्याचबरोबर इथे आपण काळी मिरी अर्धा चम्मच वापरली आहे. चला तर मग आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर प्रथम आपल्याला इथे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक चिरून घ्यायची आहेत. टोमॅटो चिरत असताना आपल्याला तो व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे, म्हणजे आतमध्ये खराब तर नाही ना हे चेक करूनच आपण बारीक चिरणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला असे बारीक बारीक टोमॅटोचे काप करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व टोमॅटो असे बारीक बारीक चिरून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे आपले सर्व टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने आपण याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. आता टोमॅटोची प्युरी आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये जाळी ठेवून ती आता प्युरी आपण गाळून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही ते टोमॅटोची प्युरी मस्त गाळून झालेली आहे. आता जो राहिलेला चोथा आहे तो आपण फेकून देऊ. तर पहा इथे टोमॅटोची प्युरी छान गाळून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करू. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आपण इथे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच चाट मसाला घालून घेऊ. त्यानंतर अर्धा चम्मच इथे आपण काळी मिरी पावडर घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ, म्हणजे अर्धा चम्मच इथे मीठ घालणार आहोत. त्यानंतर मग आपल्याला इथे 1 पळी तेल घालायचे आहे. आता आपण सर्व कोरडे मसाले तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडं पाणी घालून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर पहा आपल्याला इथे जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपण इथे अगोदरच टोमॅटोची प्युरी वापरली आहे, त्याच्यामुळे इथं आपण जास्त पाण्याचा वापर करणार नाही. थोड्या पाण्यातच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे जास्त पीठ पातळसुद्धा करायचं नाही, घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण थोडं तेल घेऊन हे पीठ मळून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे तेल घालून झाल्यानंतर आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पीठ मुरायला ठेवू. तर वरची बाजू आहे ती कोरडी पडायला नको, म्हणून आपण वरच्या बाजूला थोडं तेल लावून घेऊन भांड्यावर झाकण ठेवून 10 मिनटासाठी पीठ मुरायला ठेवू. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. आता परत अर्ध्या मिनटासाठी हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ. आता पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. अशा पद्धतीने आपण सर्व पिठाचे प्रथम गोळे तयार करून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही इथे असे मस्त मीडियम आकाराचे गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता आपण इथे कोरड्या पिठाच्या सहाय्याने चपाती लाटून घेऊ. तर पहा इथे आपल्याला हे चपातीसारखंच लाटून घ्यायचं आहे, पण जास्त जाड ठेवायचं नाही. जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला ही पोळी पातळ लाटून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त अशी पोळी पातळ लाटून झालेली आहे.
तर पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला अशी पातळ लाटून ही चपाती घ्यायची आहे, एकदम पातळ लाटून घ्यायची आहे। चला तर मग आता मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे। आता आपण काटे स्पूनच्या सहाय्याने पोळीला छोटे छोटे होल पाडून घेऊ, कारण आपण चपातीचे जे त्रिकोणी आकार कट करून घेणार आहोत ते तेलामध्ये टाकल्यावर फुगायला नको, म्हणून आपण या पद्धतीने चपातीला छोटे छोटे होल तयार करून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण चपातीला छोटे छोटे होल तयार करून झालेले आहेत। आता आपण कापणीच्या सहाय्याने चपाती कट करून घेऊ। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण चपाती कट करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही इथे पूर्ण चपातीला असे उभे काप देऊन झालेले आहेत। आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया। तर प्रथम आपल्याला जी चपातीची साईडची बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे। तर पहा, इथे जे कट करून घेतलेले भाग आहेत त्याला आपण कापणीच्या सहाय्याने त्रिकोणी आकार देऊ। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला सर्व जे उभे काप करून घेतलेले आहेत त्याला असे त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता तुम्ही ते पूर्ण चपातीचे असे आपण त्रिकोणी आकार करून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व त्रिकोणी आकार हलक्या हाताने उचलून प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका। ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। तर पाहू शकता तुम्ही मस्त असे आपले चिप्स तयार झालेले आहेत। आता आपण चिप्स तळायची तयारी करू। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 वाटी तेल घालून घेऊ। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्रिकोणी कट करून घेतलेले काप इथे तेलामध्ये सोडणार आहोत। सर्व काप तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवून आपण हे काप तळून घेणार आहोत। अर्धा मिनिटासाठी आपण हे काप अजिबात हलवणार नाही। जर आपण हे काप तेलामध्ये सारखे हलवले तर हे काप तेल सोकून घेतील आणि सर्व काप तेलकट होतील। आता आपल्याला खालची बाजू व्यवस्थित शिजले की नाही ते कसे समजणार, तर चिप्स तेलामध्ये सोडल्यानंतर भरपूर सारे बुडबुडे आले होते, ते बुडबुडे कमी होतात, मग समजायचं की खालची बाजू व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने त्याला पलटी मारून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही चिप्सला मस्त असा लाल रंग आलेला आहे। चिप्सची एक बाजू व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण अर्ध्या मिनिटासाठी परत हे चिप्स तळून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही चिप्सला असा मस्त असा लाल कलर आलेला आहे। चिप्स व्यवस्थित तळून झालेले आहेत। आता आपण झाऱ्याच्या सहाय्याने तेलातून काढून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही आपले मस्त असे टोमॅटोचे चिप्स तयार झालेले आहेत। किती छान रंग आलेला आहे आणि क्रंचीपणासुद्धा आलेला आहे। आता आपण याच पद्धतीने दुसरे चिप्ससुद्धा तळून घेऊ। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते। तर पाहू शकता तुम्ही ते मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत। आता आपण गरम गरम असतानाच चिप्सवर अर्धा चम्मच चाट मसाला टाकून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित हलवून घेऊ। तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असे चिप्स तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर छान क्रंचीपणासुद्धा आलेला आहे। अशा पद्धतीने चिप्स करून तुम्ही एका बंद डब्यामध्ये 1 महिन्याभरासाठी सुद्धा तुम्ही हे चिप्स टिकवून ठेवू शकता। आहे की नाही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी। लहान बाळंसुद्धा ही रेसिपी खूप शौकून खातात। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तर काहीतरी स्पेशल म्हणून आपण लहान बाळांसाठी आपण हे घरीच चिप्स बनवून खाऊ घालू शकतो। अशाच मस्त चमचमीत, झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर लहान बाळांसाठी सुद्धा पौष्टिक रेसिपी आहे। असं काहीतरी वेगळं केल्यामुळे लहान बाळंसुद्धा खूप खुश होऊन खातात। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।